झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. म्हणजे दोन्हीकडे जर मत हेच असेल तर 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 लोक लग्न का करतात मला मला कळत नाही राधा. मी 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 जरा घाबरलोय आता. मी पण घाबरले. हा म्हणजे का करायचं ना. असं असेल तर मग लग्न का करायचं कोणी. आपण नाही का करतो आता. नाही आपण करतोय म्हणजे आपलं नंतर असंच होणार आहे. हे नाही रे आपलं नाही होणार. असं आपलं नाही होणार. हा आपलं असं होणार नाही का. यांचे मी विचार ऐकले ना राधा आपापल्या बायको बद्दल तेव्हा मला असं वाटलं की तू अशी नाही आहेस. तू वेगळी आहेस. त्यामुळे तुझा मला अचानक असा अभिमान वाटला तुझा. आता हे यु नो हे नाही आपलं तसं होणार नाही. आपलं तसं होणार नाही. घनश्याम मला वाटतं तू थोडा नाही बराच आनंद लुटलायस. नाही एका श्वासात माझ्याबद्दल इतकं चांगलं बोललायस तू. काळजी करू नको. आपलं नाही होणार तसं. कारण आपलं वेगळं ठरलंय. आपलं ठरलंय. आपलं वेगळं आहे. हो अरे बहुतेक. आय होप सो टू. वेगळं आहे. जाम झोप आली आहे. अरे चल गुड नाईट. अरे हो त्या बायका घरातच असतील आपल्या. हो तेव्हा तू दारू वाईट आहेत घरातच आहेत त्या. बघ काय मस्त झाली पार्टी. खूप छान. आम्ही ना अशा खूप गप्पा मारल्या आणि खूप जागरण झालेलं दिसतंय. नाही अजिबात नाही. जरा थोड्याफार गप्पा मारल्या आणि लगेच झोपलो आम्ही. हो आणि असं गप्पा मारता मारता ना राधाला आम्ही सगळं सांगून नाही काहीच नाही. काय आम्ही तिला काही गोष्टी समजावून सांगितल्या. तिला अजिबात त्रास वगैरे नाही दिला. नाही. आम्ही तिला सांगितलं की आयुष्यात लग्न नवरा हे सगळं किती महत्वाचं आहे. म्हणजे आणि नवऱ्याशिवाय नाही ग आयुष्यात आपलं पान नाही हलू शकत. हो हो. बाय द वे तुम्ही काय केलं. मी हेच समजावलं. काय 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 बायको संसार महत्वाचं असतं.
जपावं लागतं खूप. जपावं. फुलासारखं. फुला. कसं कसं? फुलासारखं. हो इतकंच. नाही आम्ही खूप गप्पा मारल्या. पॉलिटिक्स, क्रिकेट, कबड्डी का मग जेवलो आणि रात्री 12 वाजता झोपलो. आम्ही पण सेम. म्हणजे गप्पा मारल्या, पॉलिटिक्स, क्रिकेट, कबड्डी आणि मग कॉफी प्यालो आणि झोपलो. सेम पिंच. आम्ही पण जाम पियालो. काय कॉफी ऑन द रॉक्स. थंड. अवस्था बघा जरा, उभं राहता येत नाहीये. आय एम ओके. समजा तुम्ही तुला चल, ऑन द रॉक्स म्हणजे मला कॉफी. सांगा. पप्पा मी काय म्हणते, ते मेहंदी मी काढायलाच पाहिजे का? काढायला पाहिजे म्हणजे काय? काढायलाच पाहिजे. परंपरा आहे ती आपली. ती आपली परंपरा नाही आहे, ती ऍक्च्युली राजस्थानची परंपरा आहे. इनफॅक्ट ती मुघलांची परंपरा आहे. ती 12व्या शतकात भारतात इंट्रोड्यूस झाली. मी वाचलंय नेटवर सगळं. बरोबर आहे ग, पण आता आपली झाली नाही का? तसं बघायला गेलं ना बाळा, तर चहाही आपला नाही. चहा आपला नाही, मिरची आपली नाही, अगदी उपासाला लागणारा बटाटा सुद्धा आपला नाही बरं का. सगळं बाहेरनं आलेलं आहे. जाऊ रे, ते फारसं महत्वाचं नाही. पण पप्पा म्हणजे बघा ना, 2 तास तिकडे हात पुढे घेऊन बसायचं, मग ते मेहंदी काढणार, मग चुकणार, मग मी चिडणार, आणि नंतर ना ती अशी अर्धवट रंग गेलेली मेहंदी असते ना, त्याच्याकडे बघून असं वाटतं की खूप वर्ष हातच धुतले नाहीयेत. शी. तुला खरं सांगू का, त्या मेहंदीचा वास एकदा दरवळला ना, ते घनश्यामला सुद्धा कसं असं 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 होईल बघ. खरं सांगू का तुला, मुलीच्या हाताला मेहंदी लावणं म्हणजे तिला एक प्रकारे असं समजावून सांगणं आहे की बाई ग, तुझं आयुष्य आजपर्यंत कोरं होतं, आता यापुढे तुझं आयुष्य नवीन रंगाने रंगणार आहे. काल तुम्ही इकडे नव्हतात, पण त्या सगळ्या बायकांचे अनुभव ऐकून मला तरी असं काही वाटत नाहीये. खरं म्हणजे लग्न ही अशी डिश आहे की खाल्ली तरी पश्चाताप, न खाल्ली तरी पश्चाताप. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर हे त्याच्यात कमी पडतील. कसं आहे, शेवटी लग्न म्हणजे 2 जीवांचं मिलन, 2 मनांचं मिलन. तुझी आई असती ना, तर आज हे सगळं तिने तुला समजावून सांगितलं असतं, पण ती नाही म्हणजे मलाच समजावून सांगायला पाहिजे ना. नवरा बायकोचं नातं आहे ना, ते वेगळंच असतं. असं काय वेगळं असणार आहे पप्पा? ए राधा, आता ही तुझ्या हातावरची मेहंदी किती रंगते याच्यावर ठरेल घनाचं तुझ्यावर किती प्रेम येते. असं काही नसतं. लग्नाआधी सगळ्याच नवऱ्यांचं प्रेम असतं. आपल्या नव्हत्या का मेहंद्या रंगल्या? माझी तर आत्तापासूनच रंगायला लागली. अगं बाई काय ते काय होडस तू. ए वैनुडी, मेहंदीच्या वासाने लागले लग्नाचे डोहाळे तुला. मेहंदीच्या वासाने लागले लग्नाचे डोहाळे तुला. गंध रंगवतो आगंतुक स्वप्नांचा झुला. क्या बात है, वाह वाह वाह, बढ़िया बढ़िया, क्या बात है. तुलाही आता अशा कविता सुचतील बरं का? अशा? बापरे, अवघड आहे माझं. अवघड काय? आता बघ आणखीन काय काय होणार आहे ते. म्हणजे ए सांगा ग हिला, सांगा म्हणजे काय ते सांगा जरा समजावून. अगं म्हणजे ना, मनात अशी हुरहुर. आमच्या कुठल्याच कामात लक्ष न लागणं सगळं राधा. ए माझ्या नाच सुनेला छळू नका बरं. कुणी त्रास द्यायचा नाहीये आता राधाला. आपण कुणी त्रास द्यायचा नाहीये. घना आहे नंतर तिला त्रास द्या. पुरे झाला आता वात्रटपणा पुरे.
काय ग राधा, आवडते ना मेहंदी? हो चांगली आहे, फक्त ना सिमेट्रिकल येत नाहीये थोडी. अगं बाई, सगळीकडेच सिमेट्री जुळत नाही, केमिस्ट्री जुळणं महत्वाचं असतं. वा सगळं व्यवस्थित. देसाई साहेब सगळ्यांसाठी मस्त मसाला दूध बनवत आहेत. अरे वा, अरे बहार आहे म्हणजे. ए तू पण शिकून घ्या महेश रावांकडनं. मी नाही, मी का म्हणून? अरे का म्हणजे काय? अरे राधाला एवढं छान छान खायची सवय आहे. एकदा ती आली आणि तुला काही येत नाही म्हणल्यावर ती परत येईल माहेरी बोंब होईल तुझी. आणि एकदा का लग्न झालं की नवऱ्यांना बायकांना सारखं सारखं माहेरी पाठवायला आवडत नाही का ना. नाहीतर हाच इथे येऊन राहायचा. आता करतोय पण नंतर हो हो करायला लागेल तो. हो, आमचा घना सॉलिड डेअरिंगबाज आहे. हो ना डेअरिंगबाज आहेस ना. म्हणजे मग जरा हिंदी सिनेमातल्या हिरो सारखं बायकांच्या कळपात शिरून दाखव बरं. गुड आयडिया, गुड आयडिया. उठच तू काहीतरी. अरे जायला पाहिजे, असा हिरो आहेस बाबा तू, असं मेरी जान वगैरे केलं पाहिजे. चल चल चल. ए नाही नाही, हो सर, एक 5 मिनिटांनी मसाला दूध नाही. कशाला मसाला दूध, ते देणार आपल्याला. हा चल चल. हाय शाबास, लढ बापू. असं एकदम एकदम. हा टाइम्स अप, चला. नाही आता ना तुम्ही काय बोलला ते सगळ्यांना सांगायचं. नाही सांगतो ना. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आत्या पाणी दे जरा. राधा, बघू ना मेहंदी, बघू. बाई काय सुंदर आहे ग, छान दिसते. मस्त मस्त. ए वैनुळी, आपल्या मेहंदीत ना असं नवऱ्याच्या नावाचं अक्षर असतं लपलेलं, हो की नाही? घ दिसतोय का बघ, घ. इंग्लिश चालेल का अल्फाबेट? हो चालेल. मला जी दिसतोय का. जी का? जी फॉर घना. हा, जी फॉर घना. ग्रेट. त्याच्यात काय ग्रेट, कमाल आहे ना. गुरुजी का पण तू हे सगळे एन्जॉय करतेस ना, मला खूप बरं वाटतंय. मला खूप मजा येते. फुलका, तू पण काढ ना मेहंदी. असं नाही, बिलकुल सही कहा आपने. नाही थोडासा. मला आठवतंय तुला खूप आवडायची मेहंदी. काढ काढा ना. आणि तुम्ही गोऱ्यात, तुमच्या हातावर एकदम चिकणी दिसेल. प्रिया, आत्या काढा ना, छान दिसेल. काढा काढा, पण ती जरा साधी अशी भरलेली नको, यांच्यासारखी. झालंय का तुझं? हो, हे काय आता झालंच आहे. म्हणजे हे इथलं नाही, इथलं झालंय. आता इथे इथे आणि इथे इथे राहिले, आणि हे बघ ते पायावर राहिले की झालं, मग संपलं. चालू दे मग, तुमचं झालं की करा. ओ ऐका ना ब्युटिशियन ताई, मी काय म्हणते, मला आता ही वेल आहे ना, ही अशी इथून अशी अशी गेलेली हवी, आणि त्या वेलीला ना अशी पालवी अशी नुकतीच फुटली असं वाटायला पाहिजे. ते ना असं उमलत्या वयाचं स्पंदन. हा, आणि इथनं ना या वेलीच्या मागनं हा मोर आहे ना, त्याचं एक मोरपीस हवं छानस, म्हणजे वास्तवाला असा मखमली स्पर्श. आणि ना, आणि मग की नाही त्या वेलीमध्ये अशी नाजूक अशी तरलता हवी. प्रभात होताना वाटते तरी, पहिल्या पावसाचा गंध जाणवते त्याच्यातनं. म्हणजे कळलं ना तुम्हाला आता काय आहे ते? कळलं ना? व्हेरी गुड. करा करा. हे बघा इकडनं. छोड़ गए बालम
म्हणजे हाय 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 मानव मला पण पाणी दे ना थोडं पाणी. हा हा फ्रीज आहे. हो त्यात बाटल्या आहेत त्यात पाणी. मानव यार कोण असेल ती मुलगी हिच्यावर इतकं प्रेम करतो आणि तिला पडलेलं नाही. वर गाय. ए गंगा इकडे मला पाणी दे ना आतलं काढून. तू घे ना तुझ्या हाताने. अरे कसं कळत नाही पोरांना माझ्या सासरी येऊन मी पाणी घ्यायचं म्हणजे ऑकवर्ड दिसतं ना थोडं. हाय काय 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 असंच कळतंय मला सगळं. जीज 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 जीजाजी. हा हा जीजाजी. एकच दिवस ना. लग्नाला एकच दिवस उरलाय ना. हो 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 एकच दिवस आता. पाणी पाणी पाजणारी बसली ना आत. जीज जीज आणि गंमत करू. चला चला चला. असा हात काय धरताय एकदम तुम्ही म्हणजे. हो हक्काने धरणार मी हात. मी आता आधी घरवाली आहे कळलं ना. आणि आत कोणीतरी तुमची आतुरतेने वाट बघताय. चला चला चला. आत कोण माझी वाट बघणार. जीज राधा. हो हो चला. हो पार्लरवाला बाई ऐका माझं मी काय. सोनिया सोनिया ओ ए सोनिया कोई लुटेरा के लूट गया है दिल का खिलौना है. हातात घेतलं. म्हटलं वा क्या बात है राधा काय मेहंदी रंगणार आहे वा. मग एक असा फ्लाइंग किस दिला आणि परत आलो. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझ्या दारी पिंगा. देवकी भाभी बसा आता तुम्ही. हो घ्या ना घ्या. लीजिए ना लीजिए. बायकांचं फंक्शन आहे ना. मला ही म्हणली सोनिया. अगं नाव आहे नाव काय तुझं. सोनिया बघ. नाही या जीज खोटं बोलतात. तुम्हाला माहितीये जीज आहे ना असे कासावीस होऊन राधाला शोधत होते. म्हटलं चला एक झलक पाहून घ्या. ए सोनिया. घना इथे यायचं नसतं रे. जा जा तू. मी जातोय. काय सगळं बोलता त्याला. ये इकडे. अरे नको नको. नहीं मैं जाता हूँ. आप बैठो. आप जाइए. एक मिनट आप. अरे मारू शकत मेहंदी नाही हो. काय आहे मेहंदी बघून जा. मस्त होणाऱ्या बायकोच्या हातावरची मेहंदी बघून जा. मस्त. अरे एवढं लांबून कशी दिसला तुला. ये इथे बस. नाही नको. ये रे ये रे ये. नाही नको मी. ये बस. अरे छान आहे मेहंदी. नहीं ये हाँ बोल. कुणी इकडे बघायचं नाही. सगळ्यांनी इकडे बघा. नाही वो क्या. नाही त्यांना बोलू दे. हा चला चला कोणी ऐकत नाही. ऐक ना आता ना एवढी मेहंदी काढल्यानंतर असे आपल्याला फोटो काढायला लागतील ना. माझ्या मेहंदीचा हात धरले तुझा चेहरा दिसतोय. आता काय डोकं दिले ना भादरायला. बास बर का.
इतकं नाही गुळगुळ बोलायचं. टाइम्स अप चला. ए नाही नाही आता ना तुम्ही काय बोलला ते सगळ्यांना सांगायचं. नाही नाही सांगतो ना त्यात काय झालं राधा मला म्हणाली की मेहंदी बघ. मी म्हटलं अरे वा मस्त काढली आहे. तर ती म्हणाली की सांगू प्रेमच इतकं ना की ती म्हणाली की बघ आता हात काय रंगतील ते. आणि कसं आहे ना इथे आता पुरे उठत सगळे तिकडे बघा एक शेवट तिकडे बघा इकडे ऑफिस मधली गली ती गोड आहे ना. चला 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 आता निघा. चला 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 तुम्ही चला. बस चला. तिकडे तिकडे तिकडनं सरळ सरळ निघ ना. अरे मी तिकडनं जा अरे तू खरंच गेला होतास बायकांच्या खोलीत? हो अरे तू टेपा लावतोस? अरे नाही हे बघ मी आत गेलो सगळ्या बायका होत्या. हो मी राधाला पाहिलं. राधाला म्हटलं ए राधा इकडे. राधा आली. मी राधाचा असा हातात घेतला. म्हटलं वा क्या बात है राधा काय मेहंदी रंगणार आहे वा. मग एक असा फ्लाइंग किस दिला आणि परत आलो. अरे तू सर आहेस. त्या बायकांना म्हणावं आवरा आता काय चाललंय त्यांचं. एवढ्या गप्पात रंगले त्यांना म्हणावं असंच जर चालू राहिलं तर लग्नाची वेळ येईल. त्यांना म्हणा संगीत का काय ते काही करायचं आहे ना. ते सगळे म्युझिशियन म्हणजे तबला पेटीवाले खोळंबलेत तिकडे. बोलून घ्या त्यांना कोणाला तरी. हो बाबा तू जा. काय झालंय तुला आता बायकांच्या खोलीत घुसायची सवयच लागली. जमेल. ऑल दी बेस्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.